विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी आमदार चरणभाऊ वाघमारे, संभाव्य उमेदवार तुमसर मोहोळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्र यांनी व्हिडिओच्या माध्यमातून तुमसर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिलेला हा संदेश। 2019ला मी जेव्हा स्वतंत्र निवडणूक लढली तेव्हाच मला 79,400 मतं मिळाल्यानंतर पुढची विधानसभेची निवडणूक लढणार म्हणून मी जाहीर केलं होतं। लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर प्रशांत पटोळे यांना पाठिंबा देतानाच मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी पुढची निवडणूक लोकवर्गणी करून स्वतंत्रपणे लढणार। तेव्हा मला कुठल्याही पक्षाची ऑफर येईल किंवा मला पक्ष प्रस्ताव देईल अशी कुठली मला अपेक्षा नव्हती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला भारतीय जनता पक्षाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध केला म्हणून काढलं। त्यानंतर मी BRS पक्ष जॉईन केला होता आणि BRS पक्षाचं काम करत असताना दुर्दैवानं तेलंगणा राज्यामध्ये त्या पक्षाची सत्ता गेली। सत्ता गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातलं काम बंद केला आणि म्हणून मी डॉक्टर प्रशांत पटोळेला आमच्या विकास फाउंडेशनच्या वतीनं लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा दिला। लोकसभेची निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे अनेक पक्षाचे नेते माझ्या संपर्कात आले। मला काही लोक म्हणायचे चरणभाऊ तुमच्या पाठिंब्यानं खासदार साहेबांना मदत झाली, ते निवडून आले, तेव्हा काँग्रेसचे लोक तुम्हाला प्रस्ताव देतील, नानाभाऊ तुम्हाला तिकीटसाठी ऑफर देतील। पण कदाचित नानाभाऊला हे माहीत असेल की तुमसर विधानसभा क्षेत्राची तिकीट ही राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाला जाईल आणि म्हणून त्यांनी मला तसा प्रस्ताव दिला नाही। पण निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष अनिल देशमुख साहेब हे सतत माझ्या संपर्कात होते। त्यांच्या सर्वेमध्ये कदाचित माझं नाव पुढे असेल आणि म्हणून त्यांनी मला शरद पवार साहेबांची भेट करून दिली। शरद पवार साहेबांच्या 2 भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या तिकीटचा तुमचा नक्की विचार करू, तुम्ही पक्षामध्ये या। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे मी गावागावात भेटी घेतल्या, जिल्हा क्षेत्राचे मेळावे घेतले, प्रत्येक गावच्या बैठका झाल्या। त्या सगळ्या बैठकांमध्ये मी तेच सांगत होतो की मला स्वतंत्र निवडणूक लढायची आहे आणि सुदैवानं मला पक्षाने ऑफर दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा 13 तारखेला प्रवेश झाला। आता राहिला प्रश्न ज्या लोकांनी तिकिटा मागितल्या होत्या त्यांच्या विरोधाचा, तर हे स्वाभाविकच आहे। गेल्या कित्येक वर्षापासून मी राजकारण असताना जे तिकीट मागणारे राजकारण करीत असताना जे तिकीट मागणारे आहेत ते माझ्या विरोधात सतत राजकारण करत आले आणि त्यांचा जो अधिकार होता, पण पक्षाने जे इलेक्टिव्ह मेरिट हा अजेंडा ठेवून तिकीट देण्याचा निर्णय घेतला। आता सगळीकडेच आहे, महायुतीमध्ये तीच परिस्थिती आहे, महाविकास आघाडीमध्ये तीच परिस्थिती आहे। त्यांच्या वाट्याला तिकीट गेल्यानंतर तिकीटचा वाटप हे सर्वे करूनच केला जातो। दुर्दैवानं मी 2019ला आमदार असताना माझ्या 68% सर्वे असताना मला भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारली, तेव्हा लोकशाहीचा वापर झाला नाही। पण पक्ष त्यालाच म्हटलं जाते जे तुकडोजी महाराजांनी इंसानियत मेरा पक्ष है और सबकी भलाई मेरा धर्म है हे सांगताना सांगितलं की सत्ते बाजूनं जो चालतो त्याला पक्ष म्हणतात। पण भारतीय जनता पक्ष हा 2019ला जर इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं असतं, माझा सर्वे पाहिला असतं, मलाच तिकीट दिली असती आणि म्हणून मला त्यावेळी बंड करावा लागला, उठाव करावा लागला आणि म्हणून मी निवडणूक लढलो। आता माझ्यावर आरोप आहेत, माझ्यावर आरोप असे होतात की चरण वाघमारे 7 पक्ष बदलवते। आजच लोकमत वृत्तपत्राने एक बातमी छापली। आता मी सुरुवातीचा शिवसैनिक, आता शिवसेना सोडण्याची माझ्यावर का वेळ आली हे जर सांगायचा विचार आला तर तेव्हा अंतर्गत भांडणं एवढे होते की माझ्यावर तलवारी चालायच्या। माझ्या घरामध्ये लोक तलवारी घेऊन मारायसाठी यायचे। आमचे 2 गट होते आणि तेव्हा मी जिल्हा परिषदेला सभापती होतो आणि त्या परिस्थितीत मी निर्णय घेतला की मला जनतेचे कामं करायचे आहेत। लोकांनी मला मोठ्या विश्वासाने निवडून दिला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, मी माझ्या पक्षातच भांडण करत बसलो तर मला लोकांचे कामं करता येणार नाही। म्हणून त्यावेळी मी शिवसेना सोडली आणि मग राष्ट्रवादी जॉईन केली होती। तेव्हा प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन करताना सांगितलं होतं की शरद पवार साहेब हे जनतेचे थेट संपर्क साधणारे नेते आहेत आणि महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी त्या पक्षात गेलो होतो। आणि त्यावेळी नानाभाऊ पंचबोधेचं मी काम करत असताना माझ्यावर असे आरोप झाले की मी राजू कारेमोरेच्या आतमधून प्रचार करत आहे म्हणून मला न विचारता तेव्हा प्रफुल्लभाईंनी मला पक्षातून काढून टाकलं होतं आणि मग मी जिल्हा परिषदेची निवडणूक ही आंधळगाव क्षेत्रातून अपक्ष लढली आणि अपक्ष निवडणूक लढत असताना मला दत्ता मेघे साहेब अप्रोच झाले, तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निघाले होते। त्यांची NGO, आता अनेक NGO आहेत, प्रत्येक लोक सामाजिक कार्यकर्ते NGOमध्ये काम करतात। विदर्भ प्रदेश विकास परिषद हा पक्ष नाही आहे,
विदर्भ प्रदेश विकास परिषद ही NGO आहे. त्या NGOमध्ये मी जिल्हा परिषदला अपक्ष असताना मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे मी 7 पक्ष बदलवण्याच्या विषयच नाही. मला अजून आरोप झाले की मी मनसेमध्ये काम केलं. मी मनसे जॉईन करायला गेलो आणि अशी अडचण आली की तेव्हा मी जिल्हा परिषद मेंबर असल्यामुळे मला पक्षांतर बंदी कायदा लागू होता. त्यामुळे मी मनसेत काही काम केलेला नाही. आणि नंतर 2010 साली भारतीय जनता पक्षाने मला प्रवेश दिला आणि 2014 ते 2019 पर्यंत मी त्या पक्षाचा आमदार राहिलो. दुर्दैवानं त्यांनी माझ्या बाजूने सर्वे असताना माझी तिकीट कापली. म्हणून मला आणि ज्या पद्धतीने माझ्यावर षडयंत्र केले लोकांच्या मागणीनुसार, मी जनतेशी प्रामाणिक आहे, मी इमानदार आहे आणि माझ्या मनात इन्सानियत आहे आणि म्हणून मला 73 म्हणजे 2014 साली जेवढे मतं भेटले त्याहीपेक्षा जास्त अपक्ष निवडणूक लढल्यानंतर 2019ला मतं मिळाले. आज मला वारंवार पक्ष बदलवणे, मी काँग्रेसमध्ये कधी गेलो नाही. मला माझ्या वृत्तपत्रात बातम्या लिहून येतात चरण वाघमारे काँग्रेसमध्ये जाते. माझ्या विरोधात काँग्रेसचे अनेक लोक तिकीट मागत आहेत काँग्रेस पक्षाची आणि माझा विरोध करत आहेत. आता मला तुतारीची तिकीट म्हणजे देण्याच्या पार्टीने कबूल केला आहे. मित्रपक्ष आपलं मित्रपक्षाच्या वाटेला तिकीट गेल्यानंतर ते उमेदवार ठरवतील. आता दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी माझा विरोध करण्याचा विषयच नाही. जिल्हा परिषदेला मी पाठिंबा दिला, काँग्रेससोबत आमची युती झाली, तेव्हा रमेश पारधी माझ्यासोबत बोलत नसताना मी कुठं त्याची अट टाकली नाही की याला हा आम्हाला चालत नाही. त्या पक्षाने जो सभापती पदासाठी उमेदवार दिला, आमच्या लोकांनी त्याला मतदान केलं. हे सगळं आहे. आणि लोकसभेमध्ये तुम्हाला माझा पाठिंबा चालते, जिल्हा परिषदमध्ये पाठिंबा चालते, बाजार समितीत पाठिंबा चालते, लेबर फेडरेशनमध्ये पाठिंबा तुमच्या चालत असेल तर आता विरोध करण्याचा प्रश्नच नाही. आणि मी सगळ्यांच्या मनात